मी नरेंद्र हिरुडकर, सेल्स फाउंडेशनमध्ये ट्रेझरर म्हणून मी काम बघत आहे. आजचा हा कार्यक्रम म्हणजे एक आपण जेवढे सेल्स फाउंडेशन जुळलेले लोक आहोत त्या सर्वांना एकत्र आणणे आणि विशेषतः आपल्या फॅमिलीला माहीत पाहिजे की आपण सेल्स फाउंडेशन म्हणजे काय आणि ते सांगू शकले पाहिजे. कारण की एखाद्याचा फोटो दिसल्यानंतर त्याला जर विचारलं तू दिसला किंवा त्याच्या घरच्या म्हणजे आमच्या वहिनीला जर कोणी विचारलं तर ती सांगू शकली पाहिजे सेल्स फाउंडेशन म्हणजे नेमकं काय. त्याच्यामुळे आपली एकमेकांचा ओळख परिचय व्हावा यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे इथं आलेले कोणी सर्वजण आपले सेल्स फाउंडेशन या परिवारातले लोक आहेत. मंजिलों की दुश्वारी रास्ते के सन्नाटे, मंजिलों की दुश्वारी रास्ते के सन्नाटे है तमाम अनदेखे एक कदम बढ़ाने तक. हाच एक विचार मनात घेऊन आजपासून मला आठवते 1 वर्ष अगोदर आम्ही मित्रमंडळी जमलो आणि समाजासाठी आणि आपल्या नवीन पिढीसाठी काहीतरी करावे हा एक विचार घेऊन सेल्स फाउंडेशनचा उदय झाला. सेल्स हा विचार जन्माला आला. तर त्याला आता आम्हाला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. आमचं रजिस्ट्रेशन जरी जून महिन्यातलं असलं तरी आम्ही 1 वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्तीनिमित्त आणि सर्वांना एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या आमच्या प्रवासामध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली, पहिलं पाऊल टाकलं, त्यानंतर आमच्या प्रवासात नवीन लोक जुळत गेले. ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही आज इथपर्यंत एक यशस्वी प्रवास आमचा पूर्ण केलेला आहे. तर त्याकरिताच हा स्नेहमिलन 2025 कार्यक्रम आपण इथं अरेंज केलेला आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक छोटीशी ओळख करून देतो. सेल्स फाउंडेशन म्हणजे नेमकं काय. तुम्हाला इथं दिसतच असेल सेल्स या शब्दातच आपली ओळख आहे. सेल्स म्हणजे जाणीव, सेल्स म्हणजे अवेअरनेस. आपण एखादं काम आज जे करतो या कृतीमुळे भविष्यात आपले काय चांगले वाईट परिणाम होऊ शकतात याचा सेल्स ज्याला असतो तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो. तर हाच एक विचार घेऊन सेल्स फाउंडेशनची निर्मिती झाली आणि या SENSE यामध्येच आपले उद्देश दडलेले आहेत. एस म्हणजे सोसायटी फॉर एज्युकेशन, नेशन बिल्डिंग, सोशल सर्व्हिसेस आणि एम्पॉवरमेंट. तर हे आमचे 5 उद्देश आहे. एज्युकेशनमध्ये विशेषतः आता आपण बघतो आहे आपल्या जे कम्युनिटीतले मुलं आहेत यांना टेक्नॉलॉजी आणि भविष्यात काय नवीन अपडेट येत आहे त्या दृष्टिकोनातून सेल्स फाउंडेशन परिपूर्ण प्रयत्न करत आहे. यामध्ये सायबर सिक्युरिटी, फायनान्शियल अवेअरनेस यासारख्या विषयावर आम्ही प्रोग्राम अरेंज करत असतो आणि लोकांपर्यंत अवेअरनेस पोचवत असतो. त्यानंतर आहे नेशन बिल्डिंग. नेशन बिल्डिंग हा आपला खूप महत्त्वाचा उद्देश आहे. तुम्हाला आज दिसत असेल की आजची जी पिढी आहे यांचे आयकॉन बदललेले आहेत. जास्तीत जास्त मुलं जे आयडॉल ठेवतात तुम्ही बघत जा चौकात फ्लेक्सवर जे दिसते ज्यांचे फोटो दिसतात, मोठ्या मोठ्या चेन असतात, ते भाऊ दादा यांचे आयडॉल बनलेले आहेत. तर निदान आम्हाला सेल्स परिवारातल्या मुलांपुढे तरी असे काही व्यक्तिमत्व ठेवायचे आहे की जेणेकरून त्या मुलांचा आदर्श तोड आला पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमच्यासोबतच जुळलेले सौरभ पाठक हे जे आहेत यांनी HVPMमधून आपलं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि त्यानंतर ते TCSला लागले आणि आता एका अमेरिकन कंपनीत त्यांचा जॉब चालू आहे. सोबतच सायबर सिक्युरिटीमध्ये त्यांनी कमिशनर, DIG यासारख्या लोकांसोबत बसून केसेस सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्यांनी डेव्हलप केलेला एक कोर्स आपल्या युनिव्हर्सिटीला अप्रूव्ह झालेला आहे सायबर सिक्युरिटीचा. तर त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि अशा लोकांना आम्हाला समाजासमोर ठेवायचे आहे. यातलेच काही आज भडांगे साहेब आहे, सचिन भाऊ आहे, सागर भाऊ आहे, हरीश भाऊ आहे, यांच्यासारख्या लोकांना आम्हाला समोर आणायचे आहे जेणेकरून आजच्या पिढीने त्यांचा आदर्श पकडायला पाहिजे. त्यानंतर आपला उद्देश आहे सोशल सर्व्हिसेस. आता सोशल सर्व्हिसेस म्हणजे आम्ही जसं आपण या समाजात राखतो तर आपण समाजाचे काही देणे लागतो. हा एक विचार घेऊन जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांच्या आवश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही प्रोव्हाइड करत असतो संस्थेच्या माध्यमातून. आणि एम्पॉवरमेंट म्हणजे हा
आणखी एक सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे, ज्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम, ज्याच्यामध्ये आर्थिक रोजगार उपलब्ध होईल या प्रकारचे ट्रेनिंग संस्थेच्या माध्यमातून पुरवले जातात. तर असा एक सर्वसमावेशक विचार घेऊन सेन्स फाउंडेशनची निर्मिती झाली आहे आणि हा प्रवास चालू आहे. सांगायची गोष्ट एकच आहे की आम्हाला सेन्स फाउंडेशनच्या माध्यमातून फक्त आर्थिक वारसा समोर न जाता विचाराचा वारसासुद्धा आपल्या पुढच्या पिढीला मिळाला पाहिजे, तरच आपली सोसायटी समृद्ध राहू शकते. आणि हाच विचार घेऊन आम्ही सेन्स फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे. तर आता याच्या पुढं मी आमचे अध्यक्ष जे आहे संतोषभाऊ पाचकवडे यांना कार्यक्रमाचे सूत्र सोपवतो. ते आपल्याला सेन्स फाउंडेशनने वर्षभरात काय उपक्रम राबवले आहे त्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देतील. धन्यवाद. नमस्कार. सेन्स फाउंडेशन द्वारा आयोजित स्नेहमिलन 2025 हा कार्यक्रम आज आपण इथे आयोजित केलेला आहे. सर्व आपले सेन्स फाउंडेशनचे पारिवारिक मेंबरच आहे, त्यांना सर्वांना आपण इथे इन्व्हाइट केलेलं आहे. आणि काही नवीन गेस्टसुद्धा ज्यांचे आपल्याला नेहमी मार्गदर्शन लाभणारे असे आमचे अतुल बळांगे सर, सौरभ पाठक सर, सागर गुटे सर, तसेच स्वामी विवेकानंदांबद्दल आम्हाला नेहमी म्हणजे त्यांची प्रेरणा घेण्याला लावणारे आमचे महाजन सर, सचिन महाजन सर. सेन्स फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून ज्या दिवशी मला यांनी निवडलं त्या दिवशीच मला असं खूप काही असं समाजाबद्दल पहिल्यापासूनच मला अशी काहीतरी इच्छा होती काहीतरी करायची. त्यानंतर माझ्याकडे यांनी म्हटलं की तुम्हाला आता सेन्स फाउंडेशनचे अध्यक्ष व्हायचं आहे. हा प्रस्ताव आला त्याच दिवशी मला वाटलं काहीतरी आपल्याला समाजासाठी नक्कीच काहीतरी आपल्याला चांगलं काहीतरी करायचं आहे. त्यानंतर आम्ही मध्यंतरी ही संकल्पना आमच्या मनात 2-3 वर्षापासून चालू होती की काहीतरी आपण समाजासाठी काहीतरी करायचं. आम्ही मध्यंतरी एका ठिकाणी गेलो होतो, तिथे आम्ही बघितलं तिथे एक व्यक्ती होता, तिथे एक डस्टबिन ठेवलं होतं. त्या डस्टबिनमधलं तो अन्न काढून तो व्यक्ती खात होता. तर त्यातून आम्ही 4-5 जण होतो, तिथे आम्ही चर्चा केली की या व्यक्तीला काही समजत नाही की काय नाही, याला सेन्स नाही कुठला. त्याच दिवशी आम्ही विचार केला की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि ते समाजासाठी काहीतरी करायसाठी आपल्याला 4-5 लोकांना 10-12 लोकांना एकत्र होऊन काहीतरी आपल्याला समोर पुढं काहीतरी एखादे NGO वगैरे तयार करून तिथून लोकांना काहीतरी चांगला संदेश गेला पाहिजे म्हणून आम्ही या सेन्स फाउंडेशनची सुरुवात केलेली आहे. आता त्याचा मी तुम्हाला थोडक्यात प्रवास सांगतो सेन्स फाउंडेशनचा. इथे आम्ही आपला महिला बालविकासच्या ज्या अंगणवाड्या आहे ना त्यांना आम्ही फ्लोअर क्लीनर वाटून की महिला ज्या अंगणवाड्या आहेत तिथे जे लहान मुलं राहतात आणि त्या अंगणवाड्या एकदम क्लीन असल्या पाहिजे म्हणून आम्ही तिथे सेन्स फाउंडेशनतर्फे एक फ्लोअर क्लीनरचा कार्यक्रम केला होता हा अतुल सरांच्या मार्गदर्शनामध्ये. त्यानंतर पिंपळखुटा जे गाव आहे आपलं नांदगाव पेठ जवळ तिथे आम्ही सायबर सिक्युरिटीचा कार्यक्रम केला होता. जेणेकरून आता आज जर तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी सायबरचा कार्यक्रम करणं खूप आवश्यक आहे. सगळ्यात जास्त धोके जे वाढत आहे ते सायबरचेच वाढत आहे. हा तिथे आम्ही पिंपळखुटा इथे प्रोग्राम केला होता. त्यानंतर आम्ही सेन्स फाउंडेशनतर्फे नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथे नवीन ड्रेसचा वाटपचा कार्यक्रम केला होता. हा आम्ही वीरगव्हाण म्हणून एक शाळा आहे तिथल्या टीचर्सनी आम्हाला 2-3दा त्यांचा प्रस्ताव आला होता की आमच्या शाळेत खूप गरजू विद्यार्थी आहे आणि त्यांना कपड्यांची फार आवश्यकता आहे. आम्ही तुमचा एक प्रोग्राम बघितला होता नरेंद्र भिवापूरकर विद्यालयामधला म्हणून त्यांचा जो प्रस्ताव आला होता त्यानुसार आम्ही तिथे सुद्धा एक शाळेत नवीन ड्रेस वाटपचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर हा महिला दिनी हा कार्यक्रम केला होता आम्ही. ज्या कर्तव्यदक्ष महिला आहे आणि त्या दिवशी त्या आणि ड्युटीवर उपलब्ध आहे अशा 5 महिलांचा आम्ही सत्कार केला होता. हा तिथला प्रोग्राम आहे. त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी आहे फैजलपुरा पोलीस स्टेशनच्या त्यांचा आम्ही सत्कार केला. त्यानंतर इरविनच्या एक कर्मचारी आहे सफाई कर्मचारी त्यांचा आम्ही सत्कार केला. त्यानंतर महिला बालविकासमध्ये ज्या मॅडम काम वर्क करतात त्यांचासुद्धा आम्ही सत्कार केला. देशमुख मॅडम आहे त्यांचा एक युनिट आहे कपड्यांचं वगैरे त्यांचासुद्धा आम्ही सत्कार केला. आणि एक पहिल्या महिला ॲटो चालक आहे त्यांचासुद्धा आम्ही सत्कार केला. तो हा प्रोग्राम आहे. त्यानंतर आम्ही आता रिसेंटली जो आहे आम्ही होली क्रॉस जी शाळा आहे तिथे जे बालक आहे बाल सुधारगृहात जे बालक आहेत त्यांच्यासाठी नवीन ड्रेस वाटपचा कार्यक्रम केला होता आम्ही हा बळांगे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये.
आणि हे नुकताच हा परतवाड्यातील गौरखेडा येथे एक शाळा आहे HUBMची. तिथे सुद्धा भरपूर पालक असे आहे की जे तिथे छोट्या छोट्या 2-2, 3-3 वर्षांच्या एवढ्या लहान मुली आहे की त्या तिथे राहतात आणि तिथे शिकतात. त्यांना सुद्धा कपड्यांची खूप आवश्यकता होती, म्हणून आम्ही तिथे हा रिसेंट 8 दिवसापूर्वी हा कार्यक्रम केला होता. धन्यवाद.